लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असते. भावना नवरी म्हणून अगदी सुंदर अशी तयार झालेली असते. दोघांच्यामध्ये अंतरपाठ धरलेला असतो. भावनाला आनंदीची आठवण येत असते. भावना आनंदीला शोधतच असते, पण तिला हलता येत नसतं. तेवढ्यात पूर्वीला सिद्धूच्या मोबाईलवर एक अननोन नंबरवरून कॉल येतो. पूर्वी फोन उचलते, त्यानंतर तिकडून आनंदी बोलत असते. आनंदी म्हणते की फ्रेंड, मी इथे रस्त्यावर हरवली आहे, तर तू प्लीज मला माऊली चहावाल्याच्या दुकानावर घ्यायला ये. त्यानंतर हे सगळं पूर्वी म्हणते की ही आनंदी म्हणजे भावनाचीच मुलगी आहे आणि ती हरवली आहे. हे मंगल ज्या वेळेस ऐकते तेव्हा मंगल जोरजोरात ओरडते की आनंदी हरवली आहे. भावना, तू इथे लग्नाच्या भोवल्यावर उभी आहेस, तुला काय त्या मुलीची काळजी आहे की नाही? आनंदी बखुटे हरवलेली आहे. आणि मग भावनाच्या हातातून हारसुद्धा निसटतोय आणि भावनाचं आता कशातच लक्ष लागत नसतं. आणि सिद्धूला भावनाची अशी अवस्था पाहून सिद्धूला तर काहीच सुचत नसतं. त्यानंतर आता सिद्धूच्या अंगाला हळद लागलेली असते. सिद्धू नवरा मुलगा असतो. तो या लग्नमंडपातून बाहेर पडणं म्हणजे हे सुद्धा धोक्याचंच असतं. परंतु सिद्धू आता आनंदीला शोधायला, आनंदीच्या काळजीपोटी तो धावत पळत कोणाचाही कशाचाही विचार न करता तो आनंदीला शोधायला निघून जातो. त्यानंतर त्याला आई ओरडत असते की अरे सिद्धू, हा अपशकुन आहे. हळदीच्या अंगाने नवरदेवाने कुठेही बाहेर पडायचं नसतं. परंतु सिद्धूला आनंदीपुढं काहीच आठवत नाही. तो कोणाचीही कशाचीही पर्वा न करता तिथून धावत पळत निघालेला असतो. इथे आईला वाटत असतं की माझ्या सिद्धूच्या जीवाला धोका होईल आणि ही मुलगी अपशकुनी अवलक्षणी तर आहेच, तिच्या पायगुणामुळंच ही सर्व संकटं आपल्या घरावर येत आहेत आणि माझ्या सिद्धूला तर ती गिळून बसणार आहे. आणि संकटसुद्धा आलेलं तसंच आहे. हातातलं लग्न होता राहिलेला आहे. लग्नाचा मुहूर्त टळून जात आहे आणि सिद्धू आता लग्नाचा हॉल सोडून त्या आनंदीला शोधायला गेलेला आहे. काय आता सिद्धू आनंदीला व्यवस्थित सुखरूप परत घेऊन येईल का आणि होईल का भावना आणि सिद्धूचं लग्न? कमेंट करून नक्की सांगा.